तर नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये आपण बघतो की सिद्धूचं पूर्तीसोबतचं लग्न मोडलेलं आहे. जर तुम्ही आमचे व्हिडिओ आवडले असले आणि अजूनही सबस्क्राईब केलेले नसतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक द्यायला विसरू नका. आता सिद्धू आणि त्याचे आई वडील एकमेकांसोबत म्हणजे सिद्धूवरती रागावलेले आहेत, म्हणून त्याची आई रुसवा घेऊन बसलेली असते. इकडे सिद्धूच्या मनात फक्त भावना आहे आणि हे त्याचे वडिलांना मान्य नाही. आता सिद्धू फक्त घरामध्ये बसून असतो, तो काहीच कामं करत नाहीये, बाहेर सुद्धा जात नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झालेला आहे. म्हणून भावना सिद्धूला सरप्राईज द्यायचं प्लॅन करते, पण भावनाला सिद्धूच्या भाऊची साथ असते आणि म्हणून ती रेणुकाला म्हणजेच सिद्धूच्या आईची परवानगी घेते आणि सिद्धूला घराबाहेर घेऊन जाते. म्हणजेच भावनाला पण सिद्धूप्रती खूपच काळजी वाटते, म्हणून ती सिद्धूच्या प्रेमातच आहे आणि म्हणून भावना आपली युक्ती लढवत सिद्धूला प्रपोज करते. तर इकडे आपण बघतो की भावना सिद्धूला एका ठिकाणी घेऊन जाते. तर तिथे त्याला एक गोष्ट दाखवायची आहे आणि सासूबाईंची परवानगी घेऊन सिद्धूला त्या जागी घेऊन गेलेली आहे. सिद्धू विचारतो, मॅडम तुम्ही मला इथे का आणलं? तेव्हा भावना म्हणते की मला एक पत्र सापडलेलं आहे आणि ते पत्र तुला दाखवायचं आहे. सिद्धू लगेच म्हणतो, अगं हे पत्र मी खूप आधी लिहिलेलं आहे आणि ते वाचू नका प्लीज मॅडम. पण भावना ते पत्र वाचते आणि त्याच्याकडे प्रेमाने बघते. त्या पत्रात सिद्धू लिहितो की मॅडम मी तुम्हाला खूप दिवसांपासून प्रेम करतो, पण सांगायची हिंमत झाली नाही. जर ह्यासाठी शिक्षा द्यायची असेल तर द्या. यावरती भावना म्हणते, चला मी तुम्हाला शिक्षा देते आणि त्याला डोळ्यावरती पट्टी बांधून एका सुंदर सजवलेल्या जागी घेऊन जाते. तिथे प्रेमाचे फुगे सजावट केलेले असतात. ती त्याला तिच्या हातातल्या बांगड्या दाखवते आणि त्याला सांगते की तुला आठवतं का, हे बांगड्या तू मला वाढदिवसाला दिले होते. तेव्हा सिद्धू म्हणतो, हो त्या क्षणाला मी कधीच विसरू शकत नाही. भावना सांगते, माझ्यासाठी त्या बांगड्या तूच घालून दे आता. सिद्धू आनंदाने भावनाला त्या बांगड्या घालतो. मग भावना त्याला एक पेपर देते आणि ते पेपर बघून सिद्धू घाबरतो आणि म्हणतो, मॅडम लिहायला सांगू नका, मी लिहू शकत नाही. तेव्हा भावना म्हणते, लिहायचं नाही, फक्त ह्या रंगाने रंगव. जेव्हा सिद्धू तसेच करतो आणि त्या रंगाखाली लिहिलेलं असतं, आय लव्ह यू सिद्धू. हे पाहून सिद्धू भावुक होतो आणि भावना पण कबूल करते की तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलास तेव्हा मला समजलं नाही, पण नंतर नकळत मी तुझ्यावरती प्रेम करू लागले. सिद्धू विचारतो, तुम्हाला माझ्यावर कधीपासून प्रेम आहे? तर तेव्हा भावना म्हणते, ते कधी झालं ते कळलंच नाही, पण योग्य वेळ आली आणि प्रेम फुललं. हे दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि सिद्धू खूप आनंदी असतो. तर दुसरीकडे आपण बघतो की हरीश आणि संतोष त्याच्या आईवडिलांचं विभाजन करतात. आईला घरकामासाठी ठेवून तिच्या कमाईवरती डोळा असतो आणि श्रीनिवासकडे असलेल्या पेन्शनच्या पैसा डोळा ठेवून असतात आणि त्याचा कसा वापर करायचा त्यासाठी ते दोघंही कट रचत असतात. श्रीनिवासचे मुलं दोघांनाही वेगळं करतात. हरीशकडे आई असते आणि संतोषकडे वडील असतात. लक्ष्मी आणि निवास आता एकमेकांपासून विभक्त अवस्थेत आहेत. ही एक अश्रूंनी भरलेली कौटुंबिक कथा आहे. त्यानंतर इकडे आपण बघतो की इन्स्पेक्टर सिद्धूच्या घरी येतात आणि सांगतात की वेंकीला सुटका करणं अवघड आहे. याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला गेलेला आहे आणि वेंकी दुसरा कोणी नसून सिद्धूच्या बायकोचा म्हणजेच भावनाचा भाऊ आहे. हे कळल्यावरती सगळं अधिकच गुंतागुंतीचं होतं. इकडे सिद्धू आणि भावना एकत्र असतानाच ते घरात येतात आणि इन्स्पेक्टरला पाहून हादरून जातात. आता प्रश्न असा आहे की वेंकीची अटक सिद्धू भावनाच्या नात्यावरती कसा परिणाम करणार आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी थांबाच. आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ असेल तर लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.